नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज आषाढ कृष्ण षष्ठी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यामध्ये कंटेनर आणि एसटी बसच्या अपघातात 2 जखमी. कापूरवाडी आणि माजिवडा जंक्शनवरील अवजड वाहनांचा ताण झाला कमी. आणि आम्हाला पद नको, शरद पवारांसाठी त्याग करायला तयार, पण परत येण्याचं अजित पवारांना जितेंद्र आव्हाड यांचं भावनिक आवाहन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमचे फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भिवंडी नाशिक बायपास रस्त्यावरून घोडबंदर रोडवर जाणाऱ्या अवजड वाहनांना कॅडबरी जंक्शनच्या पुलाखालून उजवं वळण देण्यात आलंय. या बदलामुळं माजिवडा जंक्शनवरील अवजड वाहनांचा ताण कमी झाला असून भिवंडी बायपासवरून ठाण्याकडे येणाऱ्या अवजड आणि लहान वाहनांचं माजिवडा पुलापूर्वीच वर्गीकरण करण्यात आलंय. हाईट बॅरिकर लावल्यानं अवजड वाहनं पुलावरून कॅडबरी जंक्शन पुलाखाली येतात. तिथं सिग्नल पूर्वी देण्यात आलेल्या उजव्या वळणाचा वापर करून अवजड वाहनं घोडबंदर रोडकडे मार्गस्थ होऊ लागली आहेत. त्यामुळं माजिवडा जंक्शन खाली होणारी अवजड वाहनांची कोंडी आता दूर झाली आहे. कापूरवाडी आणि माजिवडा जंक्शन इथे करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा आढावा महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आणि वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी संयुक्त पाहणी दौऱ्यात घेतला. JNPT पुणे नाशिक इथून ठाणे मार्गे होणारी मालवाहतूक मुंब्रा बायपास आणि घोडबंदर रोडवरून मुंबई किंवा अहमदाबादच्या दिशेला जाण्यासाठी कापूरवाडी जंक्शनमधून जाते. शहराअंतर्गत असलेल्या दोन्ही जंक्शन्स प्रचंड वर्दळीचे आणि गुंतागुंतीचे झाले होते. यावर पर्याय म्हणून माजिवडा पुलावरून कॅडबरी चौकाच्या आधी या वाहनांना यू टर्न देण्यात आलाय. त्यामुळे ही अवजड वाहनं आता कॅडबरीचा यू टर्न वापरून कापूरवाडीच्या दिशेनं पुलावरून जाऊ लागली आहेत. त्यासाठी माजिवडा जंक्शन पूर्वी हाईट बॅरियर लावण्यात आले असून त्यावर ब्लिंकर्स, त्याआधी रस्त्यावर दिशादर्शक फलक देखील लावण्यात आले आहेत. या माध्यमातून वाहतूक वळवून आता 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पुलाखालील वाहतूक सुरळीत झाली आहे. या बदलामुळे माजिवडा आणि कापूरवाडी जंक्शन पुलाखालील वाहतूक पूर्णतः अवजड वाहनमुक्त करण्यात यश मिळालंय. या पाहणी दरम्यान उथळसरीतल्या रस्ते दुभाजकांच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समांतर पार्किंग होत असल्याचं निदर्शनास आलं. तसंच फुटपाथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण, व्यवसायधारक फेरीवाले यांच्यावर देखील नियंत्रण आल्याचं दिसून आलं. केव्हिला इथं नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या पुलाची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. राबोडी ते साकेत इथल्या उड्डाण पुलाच्या कामाची माहिती देखील त्यांनी यावेळी घेतली. केव्हिला पुलाखालील ब्रिटिशकालीन कमान म्हणजेच आर्च या पद्धतीचे गाळे पाडून नवीन बॉक्स पद्धतीचे गाळे करण्यात आले. त्यामुळं पाण्याचा प्रवाह कोणत्याही अवरोधाशिवाय व्हायला शक्य झाला आहे. यामुळे केव्हिला उथळसर या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हायला मदत झाली आहे. LBS मार्गावर रहेजा सोसायटी परिसरातील रस्त्यात कामाची पाहणी करण्यात आली. तसंच ॲपलॅप चौकात रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण जवळपास पूर्ण झालंय. तिथे मेट्रोच्या पिलर भोवती छोटेखानी वाहतूक बेटं तयार करण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी दिलेत. त्यामुळं पुलाखालील भागात सौंदर्यीकरण होईल आणि वाहतुकीचं परिचालनही व्यवस्थित होईल, असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं.
ठाणे महानगरपालिका हद्दीत खाजगी इमारती या राहण्यास योग्य असताना देखील त्या धोकादायक ठरवून तिथल्या भाडेकरू तसंच घरमालकांना बेघर करण्याचं काम महापालिकेतील काही अधिकारी आणि विकासक करीत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी केलाय। अशा काही फसवणूक झालेल्या नागरिकांना देखील त्यांनी समोर आणलंय। त्यामुळं या नागरिकांना पुढील 15 दिवसात न्याय मिळवून द्यावा तसंच त्यांची दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या वास्तुविशारदाचं ठाणे महापालिकेतील काम करण्याचं परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत। अशा वास्तुविशारदांना तसंच विकासकांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही बाब उघडकीस आणली। यावेळी त्यांनी भाडेकरूंची आणि घरमालकांची कशी फसवणूक केली जाते याचे काही पुरावे देखील सादर केले। खाजगी मालकीचे भूखंड असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होतेच कशी असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। नौपाडा, उथळसर, कोपरी हे विभाग मूळ ठाणे शहराच्या नगर परिषदेच्या हद्दीत येतात। या ठिकाणी जुन्या चाळी आणि इमारती आहेत। त्यात राहणारे घरमालक आणि भाडेकरू हे कित्येक वर्षापासून तिथं वास्तव्याला आहेत, पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद सुरू झाले। अशा खाजगी मिळकतीवरील इमारती धोकादायक इमारती ठरवून त्यासाठी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त दबाव टाकून त्या इमारती धोकादायक करण्यासाठी रहिवाशांवर दबाव टाकत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। धोकादायक इमारत म्हणून तोडल्यानंतर वाद सुरू असलेल्या व्यक्तींना तात्पुरतं निवासस्थान देणं विकासकाला बंधनकारक राहत नाही। त्यामुळं ठाणे महापालिका त्या व्यक्तीचं तात्पुरतं पुनर्वसन देखील करत नाही। त्यामुळे विकासकाचे 2 वर्ष तात्पुरत्या निवासासाठी भाडेकरू किंवा सदनिकाधारक यांना भाड्याची रक्कमही देत नाही, तर त्याच पोटी विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये तडजोडीची रक्कम फिक्स होत असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। त्यामुळे भाडेकरूंच्या आणि सदनिकाधारकांच्या हक्काच्या पुनर्वसन सदनिका ठाणे महापालिकेनं मंजूर केलेल्या इमारत नकाशावर रेखांकित करून त्या भाडेकरू सदनिकाधारकांचं नाव मंजूर इमारत नकाशांच्या प्रतीवर नोंदवून सुधारित इमारती नकाशे ठाणे महापालिकेत दाखल करण्याचे आदेश वास्तुविशारदांना ठाणे महापालिकेने त्वरित द्यावेत। तशा सुधारणा इमारत नकाशा आणि बांधकाम प्रमाणपत्रांवर भाडेकरू आणि सदनिकाधारकांच्या नावासह करण्यात याव्यात अशा सूचना शहर विकास विभागाचे उपनगर अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्यानं मंजूर झालेले प्रकल्प तात्काळ सुरू करा। तसंच ठाणे रेल्वे स्थानकात यापूर्वी एकूण 7 पादचारी पुलांपैकी 2 पादचारी पूल नव्यानं बांधण्याकरता तोडण्यात आले असून त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना ये जा करण्याकरता फक्त 5च पादचारी पूल असून त्यावर प्रवाशांचा मोठाच भार पडतोय। यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कल्याण दिशेला असलेला पादचारी पूल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्य व्यवस्थापक नरेश लालवाणी आणि मुख्य रेल प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे पत्राद्वारे पुन्हा एकदा केली आहे।
खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील गर्दीचे फोटो पाठवले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या 24 कोटी निधीतून पादचारी पुलाचं काम रेल्वेमार्फत सुरू आहे. त्यापैकी महानगरपालिकेनं 8 कोटी निधी रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला आहे. पुढील निधी प्राप्त होण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पण निधी अभावी कामं थांबवू नका. या पुलावरून रेल्वे प्रवासी ये जा करणार आहेत, त्यामुळे जबाबदारी ढकलू नका. या पुलावर गर्डरचं काम तात्काळ सुरू करा, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे त्यांनी केली आहे. तसंच दिवसेंदिवस ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी वाढत चालली असल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिस्टन रोड स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती ठाणे रेल्वे स्थानकात होऊ नये याची रेल्वे प्रशासनानं दखल घ्यावी आणि तात्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असं म्हटलं आहे. रेल्वे प्रशासनानं देखील याची दखल घेऊन काम सुरू करू, असं आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिलं आहे. जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण, दोषविरहित आणि अचूक असावी यासाठी छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदान केंद्रातील घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली. छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना या संदर्भात माहिती देखील दिली. छायाचित्रांसह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा पूर्वी 2 महिने चालत होता. पहिल्यांदाच हा कार्यक्रम 1 जून ते 31 डिसेंबर या 6 महिन्यांच्या कालावधीत राबवला जाणार आहे. जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण आणि दोषरहित असावी यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची नावं आणि नोंदीतील दुरुस्ती तपासणार आहेत. तसंच पात्र असलेले परंतु ज्यांची नावं मतदार यादीत नाहीत त्यांना मतदार यादीत नावं समाविष्ट करण्यासाठी मदत देखील करणार आहेत. संभाव्य मतदार नोंदणीसाठी देखील प्रयत्न करणार आहेत. हे सर्व करीत असताना पात्र आणि योग्य मतदारांची नावं वगळली जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. राजकीय पक्षांचं मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनी देखील यासाठी सहकार्य करावं, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या कार्यक्रमांतर्गत 2ऱ्या टप्प्यात मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिल्या, 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर असलेल्या 224 मतदान केंद्र हे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासकीय, निमशासकीय इमारतींची माहिती घेत आहोत. जिल्ह्यासाठी पंचकुला, हरियाणा आणि बंगलोर इथून मतदान केंद्र मिळणार आहेत. ही मतदान यंत्र 3 गोदामांमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात येणार असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांची प्रथम स्तरावरील तपासणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदार यादीत महिला आणि युवकांच्या नोंदणीचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. यासाठी जिल्ह्यातील महिला, युवा मतदारांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये मतदान नोंदणी शिबिर, समाज माध्यमांद्वारे जनजागृती, गृहनिर्माण सोसायट्यांमार्फत शिबिरं आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावं. जास्तीत जास्त महिला आणि युवकांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन देखील जिल्हाधिकारी शिंगारे यांनी यावेळी केलं. आम्हाला कोणतंही पद नको, आम्ही शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत, पण तुम्ही परत या, असं भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी आज केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवल्यामध्ये जाणार होते. त्यावेळी ते निघाले असताना त्यांच्या ठाण्यात स्वागत करण्यात आलं. त्यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. आपण येवल्याला जाऊन आज शपथ घेणार आहोत. आपण सर्वांनी परत यावं. आपण आयुष्यात कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. कुठेतरी दूर निघून जाऊ. आपल्याला सत्ता, बँकेच्या पैशांचा कसलाही मोह नाही. राजकारणही करायचं नाही. कोणतंही पद नको. शरद पवारांसाठी आपण हा त्याग करायला तयार आहोत. फक्त सर्वांनी परत या आणि आपल्या बाजूला बसा, असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलताना केलंय.
ठाण्यात कंटेनर आणि बसचा भीषण अपघात झालाय. पहाटे 5:30 वाजताच्या सुमाराला ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर ठाणे घोडबंदर वाहिनीवरती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTCची SD बस बोरिवलीला जात असताना समोर चालत असलेल्या कंटेनरला मागून धडकली. त्यामुळं मोठाच भीषण अपघात झाला. सदर घटनास्थळी कापूरबावडी पोलिसांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 2 पिकअप व्हॅनसह उपस्थित होते. सदर ठिकाणची वाहतूक एकाच लेनवरून धीम्या गतीनं सुरू होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC SD बस यामध्ये एकूण 9 प्रवासी होते. त्यापैकी 4 महिला आणि 5 पुरुष प्रवास करीत होते. या अपघातामध्ये एसटीचे वाहक अमर परब आणि गीता कदम असे 2 जण जखमी झाले आहेत. परब आणि कदम यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. परब हे भांडूपचे रहिवासी आहेत, तर कदम या डोंबिवलीच्या राहणाऱ्या आहेत. तसंच इतर प्रवासी सुखरूप असल्यानं ते घटनास्थळावरून आपापल्या घरी मार्गस्थ झाले. अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली असून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास कापूरबावडी पोलिसांच्याकडून करण्यात येतोय. श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यामध्ये कंटेनर आणि SD बसच्या अपघातात 2 जखमी. कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवरील अवजड वाहनांचा ताण झाला कमी. आणि आम्हाला पद नको, शरद पवारांसाठी त्याग करायला तयार, पण परत येण्याचं अजित पवारांना जितेंद्र आव्हाड यांचं भावनिक आवाहन. तर या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.